नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षको, मी डॉक्टर उदय निरगुडकर. 8 नोव्हेंबरच्या रात्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000च्या नोटा चलनातनं बाद केल्या. त्याला आता जवळपास 6 दिवस झाले. तेव्हापासून देशात अर्थकल्लोळ उडालाय. काळा पैसा घरात दडवून ठेवणाऱ्या श्रीमंतांनी रातोरात सोनं गाठण्यासाठी ज्वेलर्सच्या दुकानाकडे धाव घेतली आणि काळा पैसा पांढरा कसा करायचा याचं टेन्शन त्यांना होतं. मध्यम मार्गाला चिंता होती ती आपल्या कष्टानं कमवलेल्या खिशातल्या नोटांचा एका क्षणात कागद झाला त्याचं. या सगळ्यात भरडून निघाला तो सर्वसामान्य माणूस. त्याच्याकडे काळा पैसा नाही आहे, पण जुन्या नोटा बाद झाल्या आहेत आणि नव्या नोटा हातात नाहीत. त्यामुळे रोजच्या गरजा भागवायच्या कशा अशा पेचात तो सापडलाय. काळ्या पैशाच्या विरोधात सुरू झालेल्या या मोहिमेचा जनतेला त्रास होतोय, पण जनता आत्ता तरी त्याचं ठामपणे समर्थन करताना दिसते. जनता खरंच खुश आहे की नाखुश आहे हे पुढच्या काही दिवसांत आपल्याला कळेलच. पण यामुळे खरंच काळ्या पैशाला पायबंद घालणं शक्य आहे का? 500 आणि 1000च्या नोटा रद्द करायच्या आणि मग 2000ची नवी नोट चलनात आणायची, याचं कारण काय असा सवाल अजूनही विचारला जातोय. बेहिशोबी मालमत्तेच्या स्वरूपात साठवलेल्या काळ्या धनाचं नेमकं काय होणार? परदेशी स्विस बँकेत दडवलेला काळा पैसा भारतात येणार तरी कसा? असे सगळे सवाल आता लोक उपस्थित करतायत. एकीकडे या निर्णयाचं अर्थतज्ञांनी प्रचंड स्वागत केलंय, तर दुसरीकडे काही संपादकीयांमधून अघोरी, जनतेचा विश्वासघात, आर्थिक यादवी अशी शेलकी विशेषणं लावली आहेत आणि याच्यावर टीकेची झोड उठवली आहे. या विषयावर खरं तर आतापर्यंत मी 3 कार्यक्रम केले, पण आज आम्हाला दाखवायचं आहे ते यामागचं राजकारण, गलिच्छ राजकारण. साहित्य संमेलन असो किंवा ऑलिम्पिक वारी, दुष्काळ असो किंवा अर्थकारण, या देशात सगळ्या गोष्टींचा विचका म्हणजे राजकारण होतं. नोटांच्या मुद्द्यावरून ते अगदी सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र राजकारण बोकाळलंय. काँग्रेस नेते राहुल गांधी सुरक्षा रक्षकांच्या गरड्यात पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिलेत आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व्हिडिओच्या माध्यमातून रोज थैथयाट करतायत. विरोधी पक्षाच्या मंडळींनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. कोणी बँकांच्या समोर रांगेत उभा असणाऱ्यांना चहा बिस्किटं वाटली, तर कुणी काळ्या पैशाच्या विरोधातल्या सर्जिकल स्ट्राईक बद्दल जल्लोष केला. अगदी उंटावरनं साखरही वाटली. रांगेत उभं राहणं म्हणजे देशभक्ती आणि या निर्णयाला विरोध करणं म्हणजे देशद्रोह, अशी सरळ सरळ फाळणी या देशाची झालेली आहे. जनता हाल अपेष्टा सहन करते आणि राजकारणी आपल्या राजकारणाचं उंगळवाणं प्रदर्शन सुरू ठेवत आहेत. याच दांभिक वृत्तीची आणि राजकारणाची आज मी चिरफाड करणार आहे आमच्या या खास रोखोक कार्यक्रमात नोट वोटचं राजकारण. नोट वोटचं राजकारण यात आपण आमंत्रित केलेलं आहे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत. सचिन सावंत, आपलं या कार्यक्रमात स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे नागपुरातून आपल्या सोबत या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. अतुलजी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि भालचंद्र कांगो, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते भालचंद्र कांगो हे देखील या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आणि काही क्षणात भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी हे देखील या कार्यक्रमात सहभागी होतील. पहिलाच प्रश्न अर्थात सचिन सावंत यांना. सचिन सावंत, राहुल गांधींनी ATM मध्ये जाऊन पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहिले, परंतु सुरक्षा रक्षकांचा गराडा, आड्या गाड्यांचा ताफा आणि सुरक्षा रक्षकांचा गराडा, 2000 रुपये काढण्यासाठी लावलेली रांग, जनतेचा विश्वास बसला असेल असं वाटतंय आपल्याला? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या की त्या ठिकाणी ते गेले, पैसे काढण्यासाठी गेले. 8-10 गाड्या वगैरे जे काय आहे त्या SPG प्रोटेक्टी आहे, त्यामुळे तो विषय त्यांचा निश्चितपणे त्याच्याबरोबर येतोच. परंतु सामान्य जनतेबरोबर आपला नेता त्या ठिकाणी आहे हे दाखवणं म्हणजे मला राजकारण करणं असं आहे का? आज राज्यभरामधनं आम्हाला स्वतः फोन येत आहेत. ग्रामीण भागामध्ये आपला माध्यम म्हणजे मी दुर्दैवानं मी सांगावंसं वाटतं की ग्रामीण भागामध्ये अनेक माध्यमे पोचलेली नाहीत. मी कोणाला एखादा व्यक्तिशः किंवा एका पर्टिक्युलर चॅनल किंवा ह्याला सांगत नाही, परंतु आज APMC मार्केट बंद आहेत. तिथल्याच लोकांनी जे काही निर्वाणीचे इशारे दिलेले आहेत त्यांच्याबद्दल कोण आवाज उठवणार? आम्हाला सातत्यानं फोन येत आहेत की विरोधक म्हणून तुम्ही काय बोलता की नाही बोलत आहेत. कारण या संदर्भामध्ये लोकांची व्यथा त्या ठिकाणी मांडणं आणि त्या संदर्भामध्ये त्याच्यामध्ये वाचा फोडणं हे जर विरोधकांचं कर्तव्य असेल तर राहुल गांधींनी निश्चितपणे ठीक केलं. ह्याच्याशी जर तुलनाच करायची झाली तर काय ठीक नव्हतं
हे आपल्या देशानं पाहिलेलं आहे. उत्तराखंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी 15,000 लोकांना एका दिवसामध्ये इव्हॅक्युएट करू अशा तऱ्हेच्या वल्गना करणं ते ठीक नव्हतं. 26/11 ज्यावेळेला झालं, ज्यावेळेला टेररिस्टच्या वरती ते ऑपरेशन चालू होतं, त्यावेळेला गुजरातमधल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन प्रेस कॉन्फरन्स घेणं आणि ते पण ऑबेरॉय हॉटेलच्या समोर घेणं हे ठीक नव्हतं. त्यामुळे या सर्वांमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाला बोलण्यासाठी कुठलाही नैतिक असा दृष्टिकोन त्यांचा नाही आहे. एकंदरच विरोधी पक्षाची भूमिका काँग्रेस पक्ष निश्चितपणे करतोय. ह्या संपूर्ण निर्णयाला खऱ्या अर्थानं जर विचार करायचा झाला तर त्याची तुलना करावी लागेल की ढेकूण घरामध्ये झाले म्हणून औषध मारण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी तुम्ही घर जाळायला निघालेला आहात. आज एअरफोर्समधनं पैसे त्या ठिकाणी वापरले जात आहेत. एअरफोर्समधनं पैसे पोहोचवण्याचा प्रयत्न झालेला आहे. देशभरामध्ये एवढा मोठा निर्णय घेतला गेला. एटीएम मधनं पैसे येत नाहीयेत. कुठल्या तऱ्हेची उपाययोजना तुम्ही त्या ठिकाणी केलेली नाही. 500ची नोट अजून आलेली नाही. तुम्ही भोपाळ आणि मुंबईमध्ये कुठेतरी दाखवताय, पण देश पातळीवरती 2000 नोटाचे देखील केलेल्या नाहीत. त्यामुळे जर अशी अवास्तव, अस्ताव्यस्त आणि त्याचबरोबर अतिशय विचित्र पद्धतीनं हाताळलेली अशी घटना असेल तर त्याला विरोध करणं हे राजकारण करणं म्हणत असेल तर आम्ही राजकारण करत राहू, कारण ही जनतेच्या दृष्टिकोनातून योग्य राजकारण आहे. सचिन सावंत, दिल्लीमध्ये फोटो ऑप सुंदर झाला, रांगेत उभे असले राहुल गांधी आम्ही पाहिले, परंतु जनता आपल्या या आंदोलनाबरोबर किंवा या फोटो ऑपमध्ये जनता आपल्या बरोबर आहे की सरकार बरोबर आहे असं वाटतं आपल्याला? नाही, संपूर्णपणे मी एक लक्षात घ्या, या देशामध्ये भांडवलशाही आणि चंगळवाद या दोन गोष्टींना त्या अनुरूप असलेला एक वर्ग असू शकतो, त्यामुळे त्याला मी नाकारणार नाही. परंतु त्या देशामध्ये नाहीरे वर्ग देखील भरपूर आहे. त्याच्याकडे आज दुर्दैवानं माध्यमांचंच नव्हे तर देशाच्या एकंदर राजकीय जी व्यवस्था आता सांभाळतायत नेतृत्वाचं ते लक्ष नाही आहे हे सांगावंसं वाटतं. आज या देशामध्ये अनेक लोकांचं दिवसावरती काम चालतं, हातावरची पोट आणि हाताचा संबंध त्यांचा आहे. आज जर पंतप्रधान म्हणत असतील की 50 दिवस कळ काढा, 50 दिवस उपाशी पोटी झोपायची वेळ त्यांना जर येत असेल, पर्यटकांना त्या ठिकाणी उपाशी पोटी झोपायची वेळ येत असेल तर त्या संदर्भामध्ये मला वाटतं आवाज उठवणं हे गरजेचं आहे. दुर्दैवानं या सत्ताधारींना त्याची काही तमा नाही आहे आणि ते ज्या तऱ्हेनं वल्गना केले जात आहे, ज्या तऱ्हेनं सांगितलं जात आहे आज पंतप्रधानांकडनं, खऱ्या अर्थानं जो विरोधाभास जो पूर्वी दिसला होता इंडिया शायनिंगच्या मधनं तोच आज त्या ठिकाणी दिसतोय. इंडिया शाईन होत नाहीये, परंतु पंतप्रधानांच्या तोंडी मात्र ते शायनिंग इंडियासारखं वक्तव्य येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी आपल्या सोबत या कार्यक्रमात आता सहभागी होतात. माधवराव, आपलं स्वागत. एक प्रकारे जनता या निर्णयाच्या विरोधात आहे अशी टीका काँग्रेसकडनं होतीये. नोटा रद्द झाल्यामुळे ज्यांचं हातावर पोट आहे ती जनता हवालदिल झाली आहे, ते उपाशी झोपतायत, गरिबांना फटका बसलाय. एकही बडा राजकारणी किंवा एकही बडा उद्योगपती या बँकांसमोरच्या ATM समोरच्या रांगात उभा असला दिसला नाही. काळा पैसा ज्यांच्याकडे आहेत ते मजेत आहेत आणि ज्यांचं हातावर पोट आहेत ते मात्र सजा भोगतायत अशी टीका काँग्रेसकडनं होती आहे. ढेकूण मारण्याकरता तुम्ही औषध वापरायच्या ऐवजी संपूर्ण घर पेटवून दिलं अशी टीका आपण येण्याच्या आधी काही क्षण सचिन सावंत यांनी केली होती. माधव भंडारी, काय उत्तर द्याल? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापेक्षा वेगळी कसलीच अपेक्षा आपण बाळगत नाही. खरं म्हणजे ह्या चलन रद्द करण्याचा निर्णय हा काही आमच्या सरकारने पहिल्यांदा केला अशातला भाग नाही. याच्यापूर्वी काँग्रेसनेही केला होता, पण काँग्रेस यावेळेला बोलली नाही की आमच्या काळात आम्ही सुद्धा चलन रद्द केलं होतं. त्यांनी जे चलन रद्द केलं होतं त्यांनी 1 पैशापासून 25 पैशापर्यंत चलन रद्द केलं होतं आणि 1 रुपया 2 रुपयाच्या नोटा मागे घेतल्या होत्या. शेवटी असं आहे की प्रत्येक पक्षाचं एक लक्ष्य असतं, एक उद्दिष्ट असतं. ज्याचं जे लक्ष्य आहे, ज्या वर्गावरती आघात करायचं ज्याचं लक्ष्य असतं ते चलन काँग्रेसने रद्द केलं. काँग्रेसची भूमिका होती गरिबी हटाव. त्यामुळे गरिबाचं जे चलन होतं 1 पैशापासून 25 पैशापर्यंत आणि ₹2 पर्यंत, ₹2 रुपयापर्यंत, त्याच्यावरती त्यांनी हल्ला केला. आणि आता जो आघात मोदी साहेबांनी केलेला आहे तो ज्याचं हातावरती पोट आहे त्याच्यावर नाही केलेला, तर ज्यांनी विनाकारण पैसा साठवून ठेवलाय, पैसा अडवून ठेवलाय त्यांच्यावरती केलेला आहे. आणि याचे परिणाम
सुरुवातीला त्रास होणार आहे, अडचणी येणार आहेत, या अडचणी दुरुस्त करायला सरकारला सवड द्या, हे पंतप्रधानांनी पहिल्या दिवसापासून भूमिका मांडली. आणि जनतेने, अगदी सर्वसामान्य जनता ज्याचा हातावर पोट आहे त्यांनी सुद्धा ही भूमिका स्वीकारलेली आहे. विरोधकांनी स्वीकारली नाही आणि विरोधकांनी सुद्धा सरसकट स्वीकारली नाही असं नाहीये. मुख्यतः काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मायावती, मुलायम सिंग असे जे त्यांचे जोडीदार आहेत त्यांनी ही भूमिका स्वीकारलेली नाही. आता काल आज आम्ही आमच्या भागामधल्या या रांगांमध्ये जे लोक होते त्यांच्याबरोबर आम्ही फिरत होतो, आमचे कार्यकर्ते फिरत होते. तिथे त्या रांगेत उभं राहिलेल्या एका माणसाने, तिथे माणसं जमली होती, बरीच जमली होती, त्यातल्या एकाने सांगितलं, साहेब तुम्ही या लोकांचं काय मनावर घेऊ नका, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांचं. ते जे बोलतायत, ज्यांचा हात चिमटलाय ते किंचाळत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. आता हे रांगेत उभं राहिलेल्या त्रासलेल्या माणसाचं विधान आहे. ज्याचे हात अडकले ते किंचाळत आहे, ठीक आहे. ओके, आपण राष्ट्रवादीची प्रतिक्रिया घेऊया. आपल्यासोबत अतुल लोंढे. उदयजी काँग्रेसच्या येतोय मी, सचिन सावंत येतोय तुमच्याकडे. फक्त आधी त्याने आता राष्ट्रवादीचा उल्लेख केला म्हणून मी राष्ट्रवादीला प्रथम बोलायची संधी देतोय. अतुल लोंढे, त्यांनी स्पष्टपणे विधान केलंय की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा याला विरोध आहे. परंतु एकीकडे विरोध आहे असं म्हणत असतानाच आम्हाला असं दिसतं की तुमचे पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि या देशाचे पंतप्रधान एकाच व्यासपीठावर एकमेकांचं गुणगान करताना आम्हाला दिसतात. काँग्रेसनी 1 पैसा ते 25 पैशापर्यंतची नाणी रद्द करून गरिबाच्या खिशावर डल्ला मारलेला होता. परंतु 500 आणि 1000च्या नोटा म्हणजे या देशातल्या सर्वसामान्य जनतेवर डल्ला नाही, अशा प्रकारचं प्रतिपादन आता माधवराव करतायत. आपल्याला ही मांडणी मान्य आहे का? नेमकी राष्ट्रवादीची भूमिका काय आहे? तुम्ही एकदा भाजपच्या बरोबर आम्हाला तिथे डायसवर दिसताय, व्यासपीठावर दिसताय. या क्षणाला नोटा रद्द करण्याच्या निर्णयाचं आपण स्वागत करताय की विरोध? असं आहे उदयजी की मी देशद्रोही आहे हे मान्य करून मी माझं प्रतिपादन जे आहे ते करतो. बेसिकली 2014ची लोकसभाची निवडणूक झाली, विधानसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर पवार साहेबांचं गुणगान जे आहे, पवार साहेबांच्या कामाचं रेकग्निशन जे आहे ते मोदी साहेबांनी अनेक ठिकाणी अनेक वेळा दिलं. त्याच्यामध्ये अरुण जेटली साहेबही होते. म्हणले अशा 100 बारामती आपल्याला तयार करावं लागेल म्हणजे देशाचं खरं विकासाचं मॉडेल पुढे येईल. पण तो भाग आला हिदा. काल पण ते आले, त्यांनी सांगितलं की पवार साहेबांकडूनच मी राजकारण शिकलो. पण मी तुम्हाला नक्की सांगतो, अशा प्रकारचा फालतू सल्ला पवार साहेबांनी त्यांना नक्कीच दिला नव्हता. ज्या दिवशी असा निर्णय आला त्या दिवशी आम्ही सर्वांनी स्वागत केलं. स्वागत करण्याचं कारण असं होतं की आपण सांगितलं होतं की ब्लॅक मनी आम्ही वाईपआउट करण्यासाठी हा निर्णय घेतला. आतंकवाद्यांना पैसा मिळू नये हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि फेक करन्सी जी खोटी चलनं आहे ती चलनातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. आम्हाला सुद्धा आनंद झाला, कारण अशा पद्धतीचा निर्णय, आता सचिन सावंत बसले तरी मी सांगून देतो, 2013 साली मनमोहन सिंगांनी 500च्या आणि 1000च्या नोटा 2005 पूर्वीच्या चलनातल्या बाहेर काढल्या होत्या, डिमॉनिटाईज केल्या होत्या. डिमॉनिटायझेशन म्हणजे कॅन्सलेशन होत नाही उदयजी. डिमॉनिटायझेशन म्हणजे कॅन्सलेशन केव्हा होईल? जेव्हा तुम्ही हाय डिनॉमिनेशन नोट्स 1000च्या आणि 2000च्या कायमच्या बाद केल्या असत्या तर याच्यामधला तुमचा उद्देश जो आहे तो खरा आहे आपल्याला कळलं असतं. हाय डिनॉमिनेशन नोटवर का बरं आरोप येतो 1000 रुपयाच्या, 2000 रुपयाच्या, 5000 रुपयाच्या? कारण की त्या इझी टू हँडल असतात. आणि आता 2000ची नोट तर अशी आहे की 4 कोटी 4 खिशात ठेवून घेऊन जाता येईल. त्यामुळे ह्या ज्या वल्गना ह्या चुकीच्या आहे, या चुकीच्या आहे. दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी पक्ष म्हणा किंवा काँग्रेस म्हणा, आम्हाला विरोधी म्हणून जर एखादा निर्णय चुकीचा असेल तर त्याच्यावर आरोप करण्याचा अधिकार आहे. निदान या देशाची जनता एवढं तरी ओळखते की आम्ही खोटं बोलत नाही. पंतप्रधान काल बोलले असं मोदी साहेब की 0 बॅलन्स अकाउंट जनधन योजना ही त्यांची आहे. ते बोलले की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरचं नाव बदलवलं आणि ती आम्ही केलेली आहे असं म्हणत होते. त्याच्या विरुद्ध इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचं नावच घेऊन सांगतो मी आता की त्यांनी सांगितलं की जे 0 बॅलन्स अकाउंट आहे जनधनचे त्याच्यामध्ये तिथल्या अधिकाऱ्यांना पैसे टाकावे लागलेत. का? विरोधी पक्ष म्हणून आमचा अधिकार नाही आहे? राजकारण आहे ना, राजकारण का असणार नाही? आम्ही पक्ष आहे,
विरोधी पक्ष आहे आणि हा आमचा अधिकार आहे की लोकांच्या विरोधामध्ये आज एपीएमसी मध्ये गेलो होतो कळमण्याला नागपूरच्या, त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो माझ्या समोर सोयाबीनचा आणि कापसाचा झालेला सौदा तुटला, कारण की 500,000चं नोट घ्यायला तयार नव्हते, 4,850 वर, आणि सोयाबीनचा या परिस्थितीमध्ये सुद्धा 1825 वर तुटलेला मी पाहिला. दुसरी गोष्ट, पालक, चवळी, संत्रा, मोसंबी. संत्रा हा 35,000 म्हणजे मागच्या वर्षी झाडावर लटकून राहिला शेतकऱ्याचा संत्रा, आज त्याला 22,000 रुपये रेट मिळत आहे. मोसंबी त्याला 45,000 मिळत होती, 30 ते 32,000वर आली. वांगे जे आहेत, वांग्याचा रेट हा किलोला 30 रुपये होता, तो 6 रुपयावर आला. मेथी, या पालक, या सगळ्या गोष्टींची परिस्थिती आज अशीच आहे. आणि याचं एकच कारण आहे उदयजी, की या सरकारने हा निर्णय घेतला, हा निर्णय चांगल्यासाठी घेतला, त्याचा विरोध करण्याचं कारण नाही, पण हा निर्णय घेताना सिस्टम ज्या पद्धतीमध्ये इक्विप्ड असायला पाहिजे होती, सिस्टम ज्या पद्धतीने तयार असायला पाहिजे ती नव्हती. जर 4,000 रुपये तुम्ही विड्रॉवल दिले, त्याच्यामध्ये जर 1,500 2,000 रुपये 100 रुपयाच्या 15-20 नोटा दिल्या असत्या, 500च्या नोटा किंवा 2,000ची एक नोट दिली असती, तर कदाचित त्यांना खर्च करता आला असता, दैनंदिन जीवनातला खर्च करता आला असता. आता परिस्थिती अशी होती की जी 500,000ची नोट आहे ती रद्द केली म्हणून चालत नव्हती, आणि जी 2,000ची नोट चलनामध्ये आणली होती ती चालत नाही म्हणून चालत होती. म्हणजे पैसे असूनही माणूस गरीब होता, आणि पैसे दोन्ही प्रकारचे, इलिगल पैसे जे म्हणजे काय त्याला लीगल टेंडर नाही ते पैसे सुद्धा, आणि जे लीगल टेंडर आहेत ते पैसे सुद्धा. त्यामुळे लोकांची जर हालापेक्षा होत असेल, त्यासाठी राहुल गांधीजी जर लाईनमध्ये लागून त्यांच्याकडे अटेन्शन आणून लोकांना त्रास होतोय हा मेसेज जर सरकारपर्यंत जात असेल तर तो त्यांचाही अधिकार आहे. आणि जर 2,000 रुपयाची हाय डिनॉमिनेशन नोट येत असेल आणि त्याच्यामुळे करप्शन कमी होणार नाही असं आम्ही म्हणत असेल तर तो आमचा सुद्धा अधिकार आहे. सचिन सावंत. नाही, पहिली गोष्ट उदयजी, की आताच अतुल लोंढेंनी जे म्हणाले की 2014च्या जानेवारी महिन्यामध्ये आम्ही 500 आणि 1,000 रुपयाच्या ज्या नोटा 2005 सालाच्या पूर्वी प्रिंट केलेल्या आहेत त्या काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेला कुठल्याही तऱ्हेचा असा ही आतंकी परिस्थिती, आतंकी म्हणतोय, परिस्थिती निर्माण झालेली नाही. अशा तऱ्हेच्या कुठल्याही तऱ्हेच्या लाईन लागल्या गेल्या नव्हत्या, आणि लोकांना वेळ त्या ठिकाणी जो निर्धारित वेळ आहे, जो आवश्यक वेळ आहे तो दिला गेला होता. जगामध्येही असंच चालतं. आजही युरोपियन युनियनने त्या ठिकाणी जो स्वतःचं चलन बाजूला करण्याचा प्रयत्न केला, आता सांगितलंय 1.5 वर्षा अगोदर त्या संदर्भामध्ये त्यांनी सूचना दिली होती. आम्ही ज्या वेळेला हा 2014 साली निर्णय जो घेतला त्यावेळेला भाजपची भूमिका काय होती? भाजपने त्याचा विरोध केला होता, आणि त्यांनी हे कारण दिलं होतं की सामान्य गरिबांच्या विरोधातला हा निर्णय आहे. जर सामान्य गरिबांच्या विरोधातला तेव्हाचा निर्णय, ज्याला सामान्य माणसाला बराच वेळ दिला होता, 6 महिने दिले होते, 1.5 महिने चलनात ठेवला तो पैसा, त्यानंतर घेतला होता, अशी कुठलीही लाईन त्या ठिकाणी लावायची कुठल्याही ग्रामीण भागापासून कधी गरज लागली नाही. तर आता तो निर्णय, आता जो झालेला निर्णय जो आहे तो सामान्य माणसाच्या विरोधात नाही का? आणि दुसरी गोष्ट, जसे भंडारी साहेब म्हणाले 4 आणे काढले, एक आज पंतप्रधान देखील म्हणाले. मला एक गोष्ट सांगा की या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचा हा जो डिमॉनिटायझेशनचा विषय आहे तशा तऱ्हेचा झाला होता का निर्णय? त्यावेळेला त्याचं कारण या ब्लॅक मनीचा कधीच विषय नव्हता. तेव्हाचा विषय असा होता की नोट छापण्याचा जो काही खर्च आहे तो अधिक आहे, त्याऐवजी नाणी दिलेली ती चांगली. आणि त्यामुळे या संदर्भामध्ये त्याची तुलना या 86.4% नोटा ज्या आहेत त्या सर्क्युलेशनमध्ये आहेत, एकसंधपणे, म्हणजे कोणीतरी मला वाटतं अंजली दमानी यांनी काहीतरी उदाहरण अतिशय चांगलं दिलं की संपूर्ण शरीरामधलं 86.4% रक्त तुम्ही काढून घेतलं आणि आता तुम्ही 2-2 बुंद त्या ठिकाणी टाकत चाललेला आहात. त्यामुळे ती इकॉनॉमी कशी राहील? आणि ह्याचे परकर्शन निश्चितपणे भविष्यामध्ये जवळपास 1-1.5 वर्ष राहणार आहेत. आज लिजिटिमेट कॅश इकॉनॉमी आहे. तुम्ही एक लक्षात घ्या, कॅश इकॉनॉमी जी आहे ती लिजिटिमेट देखील या देशामध्ये आहे. शेतकऱ्याला 10 लाखापर्यंत तुम्ही त्या ठिकाणी कुठल्याही तऱ्हेचा कर लावत नाही आहात. शेतकऱ्याचा सगळा खर्च आणि त्याचबरोबर त्याचं उत्पन्न हे कॅशमध्ये होतं. त्यामुळे या सगळ्या बाबतीचा जर विचार तर साकल्याने झाला असता तर निश्चितपणे याची अंमलबजावणी बऱ्यापैकी झाली असती, जरी आमचा विरोध राहिला असता तरी. आणि सगळ्यात एकच महत्त्वाचं उदाहरण मी शेवटी जाता देईन की या संदर्भामध्ये एकच उदाहरण देतो. आपण भालचंद्र कांगो यांचं मत घेऊया. भालचंद्र कांगो, एनसीपी असेल, काँग्रेस असेल, सगळ्यांनी या निर्णयाचं एक प्रकारे अपुऱ्या तयारीनिशी केलेला किंवा ज्याचा काहीही परिणाम होणार नाही अशा प्रकारचा निर्णय, किंवा ज्याचा परिणाम झाला आहे तो सर्वसामान्य जनतेच्या जगण्यावर झाला आहे, अशा प्रकारची टीका केली आहे. हृदयशून्य आणि अपुऱ्या तयारीवर उचललेलं पाऊल अशी टीका ममता बॅनर्जी यांनी देखील केलेली आहे. आज जवळपास 150 तास ही घोषणा झाल्यानंतर होत आहेत. पंतप्रधान जपानचा दौरा, थायलंडचा दौरा आणि त्याच्यानंतर गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर उत्तर प्रदेश असे सगळे दौरे करतायत. 150 तासानंतर भारतात परिस्थिती नेमकी काय असं वाटतं आपल्याला? भालचंद्र कांगो.
नाही, याच्यामध्ये पहिलं प्रथम सर्वसामान्य माणसाला या निर्णयाचा अतिशय त्रास झालेला आहे. हे आता अर्थमंत्र्यांनी मान्य करून लोकांना कळ सोसायला सांगितलेलं आहे आणि स्वतः पंतप्रधानांनी मान्य केलेलं आहे. तेव्हा आपल्या निर्णयाचा सर्वसामान्य माणसांना त्रास होणार आहे या संदर्भात पहिल्या भाषणात काही नव्हतं फारसं, याचा उल्लेख मी या निमित्ताने करू इच्छितो. ही चूक झालेली आहे, एक्झिक्युशन डिफेक्टिव्ह आहे. मी एक उदाहरण देतो. काल आमच्याकडे एक प्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ आले होते. त्यांनी एका बँकेचा अभ्यास करून मांडणी केली की ह्या बँकेकडे राज्यामध्ये 975 ATMs आहेत, त्यातले 528 ऑलरेडी बंद होते, म्हणजे हा निर्णय घेण्याच्या आधीच काहीतरी टेक्निकल डिफॉल्टमधून, आणि नंतर उरलेले आता बंद पडले. म्हणजे अशा पद्धतीने जर सगळीकडे तंत्रज्ञान चांगलं असून देखील जर लोकांना मदत होणार नसेल तर काय व्हायचं. त्यांनी उदाहरण दिलं काल एका खेडेगावाचं. बँकामध्ये रक्कम नाही, ATM बंद आहेत आणि सगळा व्यवहार ठप्प आहे. आणि म्हणून मग जेटली जे म्हणाले की मला कॅशलेस इकॉनॉमीकडे जायचं आहे, ते गाव तरी त्या दिवशी कॅशलेस इकॉनॉमीमध्ये होतं. फक्त अडचण अशी होती की इकॉनॉमीमध्ये नुसता कॅशचा प्रश्न नसतो तर ट्रान्झॅक्शनचाही प्रश्न असतो. डिफ्लेशन झालेला आहे आणि हे डिफ्लेशन इज अ व्हेरी डेंजरस थिंग दॅट इज हॅपनिंग. त्याच्यामुळे GDPवर परिणाम होईल, त्याच्यामुळे गरीब माणसांच्या धंद्यांवर परिणाम होईल. खरं म्हणजे हा काळा पैशाच्या विरुद्ध लढाई आहे का, तर मला वाटतं की ते फार मर्यादित आणि इमोशनल कारण आहे. खरं कारण असं आहे की हे सरकार हे इन्फॉर्मल इकॉनॉमीला जास्तीत जास्त फॉर्मल कसं करता येईल, टॅक्स कलेक्शन त्यानिमित्ताने मग पुढे सबसिक्वेंटली कसं वाढेल ह्याचा प्रयत्न करताय. GST हा देखील त्याच पद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न आहे की ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर त्याचं रेकॉर्ड झालं पाहिजे, त्याच्यामधनं आम्हाला टॅक्स वसुली झाली पाहिजे आणि सरकारचं उत्पन्न वाढलं पाहिजे. पण हे करायचं असेल तर आपल्या देशामधली जी 17% जास्त ट्रान्झॅक्शन नॉन बँकिंगची आहेत ती बँकिंगकडे कशी आणायची हा सरकारचा प्रयत्न असावा. पण तशा स्पष्ट पद्धतीने बोललं तर मग गेल्या 2-3 वर्षापासून आपण काळ्या पैशाच्या संबंधात काहीच करत नाही, ही जी टीका व्हायला लागली आहे त्याचं काय करायचं हा त्यांच्यापुढे प्रश्न होता. ॲम्नेस्टी स्कीम आणली, 45% टॅक्स भरा आणि पैसे भरा, ती यशस्वी झाली नाही हे सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आपण आता काहीतरी केलं पाहिजे किंवा केल्याचं तरी दाखवलं पाहिजे म्हणून एकीकडे त्यांनी डिमॉनिटायझेशनचा आव आणला आणि त्याच दिवशी म्हणजे मोठा रद्द करणार असं जाहीर करण्याच्या दिवशी 2000 रुपयाची नोट आणणार. म्हणजे होर्डिंग हे ब्लॅक मनीचं जर मोठं कारण असेल तर अजून जास्त होर्डिंग करायला संधी तुम्ही कशी काय देता. म्हणजे एकीकडे तुम्ही ब्लॅक मनी काढण्याचं ढोंग करता आणि दुसरीकडे ब्लॅक मनी वाढवायला पुन्हा स्कोप देता. हे कॉन्ट्रडिक्शन लोकांना समजत नाही असं वाटतं का. तेव्हा हे काही खोटं आहे. मुद्दा असा आहे की ह्याच्या मागची कारणं मी आधीच म्हटल्याप्रमाणे इन्फॉर्मल इकॉनॉमीला हिट करण्याचं आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे. आज जर सर्वसामान्य मनुष्य ट्रान्झॅक्शन करतो, छोट्या छोट्या VC चालवतो, म्हणजे मला एक फार गमतीशीर उदाहरणच बघायला मिळालं. आमचा एक छोटासा उद्योगपती आहे, प्रेस चालवतो. तो म्हणाला अरे माझी बायको निर्णय ऐकल्यानंतर जरा घाबरली, जरा तिचं ब्लड प्रेशर वाढल्यासारखं झालं. म्हणून मी तिला विचारलं काय झालं, तर ती म्हणाली की मुलीच्या लग्नासाठी म्हणून तुम्हाला न सांगता मी VC घातली होती आणि त्या VCचे पैसे कालच 1,25,000 रुपये मला कॅश मिळाले आणि सगळे 1000 रुपयात मिळाले. आता माझा कसं होणार. अशिक्षित बाई आहे ती. मग तिला नीट समजून सांगितलं आणि तिचं ब्लड प्रेशर कमी झालं. तर असा जे छोटे छोटे व्यवहार करणारे लोक आहेत, बचत गट, मायक्रो फायनान्स, 500 रुपयाची नोटी आता कॉमन झालेली आहे. मुंबईमध्ये रिक्षात बसलं, टॅक्सीत बसलं आणि खिशात जर 500 रुपयाची नोट असेल तरच 250 रुपये आणि 300 रुपये तुम्हाला देता येतात. 500 रुपयाचं चलन हे 80% आहे. तेव्हा सरकारने 500 रुपये कॅन्सल करताना सर्वसामान्य माणसाला त्रास होणार आहे याचा विचार करून त्याच्याबद्दल काहीतरी करायला पाहिजे होतं. ते आता करतायत. पहिल्यांदा मोठ्या आजीत सांगितलं की 2 दिवसात नोटा रद्द होणार, आज रात्रीपासून नोटा रद्द होणार. मग म्हणाले नाही, पेट्रोल पंपावर घेतल्या जातील, हॉस्पिटलमध्ये घेतल्या जातील, मेडिकल कच्यामध्ये घेतल्या जातील, स्मशानभूमीत घेतल्या जातील. पहिल्यांदा म्हणाले 2 दिवस, नंतर म्हणाले 14 तारखेपर्यंत, आता म्हणतात 24 तारखेपर्यंत. मग आधीच जर शहाणपणा दाखवून हे लक्षात आणलं असतं की 500 रुपयाची नोट आता 100 रुपयासारखी वापरली जाते आणि आपल्याकडे 100 रुपयाच्या एवढ्या नोटा एक्सचेंज करण्यासाठी नाहीत, त्याची तयारी नाही. आणि म्हणून लोकांना सांगितलं असतं की 1 डिसेंबरपर्यंत तुम्ही तुमच्या 500 रुपयाच्या नोटा वापरून करा, पण 1 डिसेंबर नंतर मात्र हे होणार नाही. तर लोक घाबरले नसते आणि पॅनिक झाले नसते आणि मग सर्वसामान्य लोकांना तुम्हाला हिट करायचं नाही हे कळलं असतं.
पण मला असं वाटतं उद्देशच वेगळा आहे. काहीतरी केलं असं दाखवायचं, प्रत्यक्षात हे काही होणार नाही माहिती असं म्हणून 2000 रुपयाची नोट या टाकून सगळ्याची काळ्या उत्तरं- पैशावाल्यांना अस्वस्थ करायचं. या सगळ्याची उत्तर आपण माधवरावांकडून घेणार आणि आहोत आणि ते- त्या शेवटी व्यतिरिक्त एकच मुद्दा, हा बोला. एकच मुद्दा मांडतो आणि थांबतो. भारतामधले वेल नोन इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ, आय.जी. पटेल पासून सगळे हे सरळ सांगतात की काळा पैसा हा प्रामुख्याने गोल्डमध्ये, डायमंडमध्ये, पी नोट्समध्ये, म्हणजे जे शेअर मार्केटमध्ये वापरले जातात तिथे, फ्लॅट्समध्ये आणि जमिनीमध्ये गुंतवलेला आहे. हा कॅशमध्ये ठेवला जात नाही. स्विस बँकेमधला पैसा केमन आयलँड, त्याच्यानंतर बार्बाडोस, मॉरिशियस, सिंगापूर असा हिंडतो आणि व्हाईट होऊन हिंदुस्थानात येतो. हे सगळ्यांना माहिती आहे. मोदीजींनी आपल्या भाषणात म्हटलं होतं, इस देश का बच्चा बच्चा जानता है कि काला पैसा कहाँ है, वो स्विस बैंक में है. स्विस बँकेमधनं पैसा आणण्याचं काय झालं? हे या आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण माधवरावांकडून घेऊया एका ब्रेक नंतर या सगळ्याची उत्तर माधवरावांकडून घेऊया. कुठे जाऊ नका, पात्रा G24 तास प्रभात आहे. नोट वोटचं राजकारण. नोट वोटचं राजकारण या विषयाची रंगलेली चर्चा आपण पाहता. आपल्या सोबत माधव भंडारी, सचिन सावंत, अतुल लोंढे आणि भालचंद्र कांगो आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी माधवराव, तुमच्यासाठी अनेक प्रश्न विरोधी पक्षांनी तसंच कम्युनिस्ट पक्षांनी निर्माण केले आहेत आणि ते म्हणजे स्विस बँकेतल्या काळ्या पैशाला इथे आणण्याचं काय झालं, पनामा पेपर्सचं काय झालं. ज्या पक्षाचा उल्लेख आपण प्रचारामध्ये नॅचरली करप्ट पार्टी करत होतात, आता त्याच्याच नेत्यांच्या व्यासपीठावर आपले पंतप्रधान कसे जातात. बड्या उद्योगपतींची कर्ज थकवल्यामुळे इथल्या बँकांची अवस्था अत्यंत केविलवाणी आहे. इथले उद्योगपती सर्रासपणे बँकांना बुडवतात आणि या देशाच्या व्यवस्थेवर धूळ फेकून परदेशी पळून जातात. आपण त्यांना काही करू शकत नाही आणि जनता मात्र हाल अपेष्टा सहन करते. हा निर्णय 150 तासापूर्वी घेतला, त्यावेळेला जनतेमध्ये असलेलं तुमच्या समर्थनाचं वातावरण आता कुठेतरी त्यांचा धीर खचत चाललाय. याचं कारण परिस्थिती सुधारताना दिसत नाहीये. अपुऱ्या तयारीनिशी एक चांगला निर्णय मातीमोल ठरतोय का माधवराव? नाही, असं काही होणार नाही. कारण आज सगळीकडे सुट्टी होती, बँकांनाही सुट्टी होती. उद्या जेव्हा बँका सुरू होतील, पोस्ट ऑफिसेसमध्ये सुरू होईल, तेव्हा आपल्याला चित्र बदललेलं दिसेल. आणि त्याच्या अगोदर आपण जे प्रश्न विचारले त्यातले बहुतांश प्रश्न हे आजच्या विषयाशी गैरलागू होते. आजचा जो नोटा बदलण्याचा विषय आहे, डिमॉनिटायझेशनचा विषय आहे, त्याच्याकडे अगोदर येऊ. आज हा जो निर्णय घेतलेला आहे त्याची तुलना 2005 पूर्वीच्या नोटा परत घेण्याशी केली गेली. 2014च्या निवडणुकांच्या पूर्वी काँग्रेस सरकारने ही घोषणा केली की 2005 पूर्वीच्या नोटा आम्ही परत घेऊ. नंतर त्याची अंमलबजावणी त्यांनी पुढे ढकलली, लांबवली. नंतर आमचं सरकार आलं. आमच्या सरकारने या निर्णयाची अंमलबजावणी अजिबात चालढकल न करता एक विशिष्ट मुदत देऊन पूर्ण केली. सावंतसाहेब जे म्हणाले, सावंतसाहेबांची माहिती मी दुरुस्त करतो. 2005 पूर्वीच्या नोटा व्यवहारातून परत घेण्याच्या निर्णयाचं आम्ही समर्थन केलं होतं. मी स्वतः याच्या वाहिनीवरती या विषयावरती बोलताना स्पष्ट केलं होतं की हा योग्य निर्णय आहे आणि तो आवश्यक निर्णय होता. कारण त्यावेळेला देशामधल्या वापरामध्ये असलेल्या बनावट नोटांचं प्रमाण हा चिंतेचा विषय होता. बनावट नोटांच्या प्रमाणावरती वेगळ्या पद्धतीने चर्चा सुरू झाल्या होत्या, कराव्या लागत होत्या. आणि या बनावट नोटांचा सुळसुळाट हा UPA सरकारच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीमधलं एक फलित होतं. त्यामुळे या नोटा चलनातून बाजूला घेण्याचा एक मार्ग म्हणून जेव्हा 2005 पूर्वीच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला, आम्ही त्याचं स्वागत केलं. आम्ही त्याची अंमलबजावणी केली. आम्ही सत्तेत आल्यापासून वेगवेगळी पावलं जी उचललेली आहेत त्या सगळ्यांचं जर तुम्ही बघाल तर आजचं पाऊल हे आम्ही उचललेल्या आजपास 2 वर्षामध्ये उचललेल्या पावलांचं तार्किक परिणती हे आपल्या लक्षात येईल. आमच्या अर्थमंत्र्यांनी पुन्हा पुन्हा स्पष्ट केलं होतं आणि आता यावेळेचा अर्थसंकल्प मांडताना तर त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की आपल्याला कर आकारणीचं जाळं विस्तारायचं आहे. जो कर आकारणीच्या जाळ्यात न येणारा वर्ग आहे
त्यांना आपल्याला कर आकारणीमध्ये आणायचं आहे. आणि हे उद्दिष्ट आपल्या अर्थमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं, अर्थसंकल्प मांडताना सांगितलं होतं. कांगूनी त्याचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला, ठीक आहे. परंतु इन्फॉर्मल इकॉनॉमी फॉर्मल इकॉनॉमीकडे नेण्याचा आग्रह धरणं हे देशाच्या हिताचं आहे, हे या देशातल्या जनतेच्या मोठ्या प्रमाणात लक्षात आलेलं आहे. आणि त्याला म्हणूनच आपण वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी कारणं दिली. किसान कार्ड दिलं, बँकांचा दर्जा पोस्ट ऑफिसेसना दिला, पोस्ट ऑफिसेसमधून अर्थव्यवहार करण्याची व्यवस्था सुरू करण्याची तयारी आपण केली. 2 वर्षामध्ये या संदर्भात जी वेगवेगळी पावलं उचलली पाहिजे ती आपण उचलली. आज हा निर्णय राबवत असताना 86% चलन जेव्हा सरकार मागे घेतं म्हणजे त्या अर्थी जवळजवळ 100% चलन मागे घेतल्यासारखं आहे. 10 वर्ष ज्यांनी राज्य केलं त्या 10 वर्षाच्या राजवटीमध्ये 86% चलन निर्माण का केलं ह्या प्रश्नाचं उत्तर कोणी देत नाही. ही जी बेसुमार वेगळ्या पद्धतीची आणि अवास्तव पद्धतीची अर्थव्यवस्था निर्माण केली होती. माधवराव, एक क्षणभर थांबून तुम्हाला मी आता जोडून प्रश्न विचारतो, कारण तुम्ही मुद्दा काढलाय म्हणून. काँग्रेसनी त्यांच्या काळामध्ये 86% हाय डिनॉमिनेशनच्या नोट्स 500 आणि 1000चं करन्सी निर्माण का केली, चलन निर्माण का केलं, असा प्रश्न जेव्हा त्यांना विचारला जातोय तेव्हा 2000 रुपयाची नोट आणि 1000 रुपयाची नोट आणि 500 रुपयाची नोट आपण परत आणणार आहोत, ते चलन 86%चं होणार नाही याची ग्वाही आज आपण या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या जनतेला देणार आहात. नाही, त्याची ग्वाही देण्याचा मला कुठलाच अधिकार नाही. पण काल अर्थमंत्र्यांनी जे वक्तव्य केलेलं, अर्थमंत्र्यांनी ज्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय त्याच्यामध्ये त्यांनी हे सूचित केलेलं आहे की अर्थव्यवस्थेमध्ये हाय डिनॉमिनेशन नोट्सचं प्रमाण किती असलं पाहिजे या संदर्भात अर्थमंत्र्यांनी काय वक्तव्य केलं आणि त्याच्यामधून त्यांनी दिशा दाखवलेली असं मला वाटतं. सचिन सावंत, यू आर हॅपी विथ दिस आन्सर? सचिन सावंत. नाही, भंडारी साहेब कधीही मला असं वाटतं की तथ्यांच्या आधारावर बोलत नाहीत. म्हणजे आताच त्यांनी सांगितलं की मी त्याचं स्वागत केलं होतं. आता मला असं वाटतं की प्रदेशचे प्रवक्ते आहेत ते, केंद्राची त्यांच्या भाजपाची भूमिका वेगळी असू शकते आणि महाराष्ट्राची वेगळी असू शकते हे मला माहिती नाही. आमच्याकडे तसं नसतं. AICC जे म्हणतं तेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी म्हणत असते. त्यामुळे मीनाक्षी लेखींनी त्या स्वतः अधिकृतपणे त्या ठिकाणी स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेतली होती आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा अधिकृत विरोध त्या ठिकाणी दर्शवला होता. त्यांनी हेही कारण दिलं होतं की त्यामध्ये माय भगिनी ज्या पिठाच्या डब्यात देखील पैसे साठवतात त्यांच्या विरोधातला हा निर्णय आहे आणि त्याची कॉपी हवी असेल तर मी आत्ताही लावून दाखवू शकतो. माझ्याकडे ती याच्या मोबाईलवरती आहे, त्यामुळे हे ऐकून दाखवू शकतो. भंडारी साहेब, पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा, मी आत्ता सांगेन. विषय असा आहे की या संदर्भामध्ये कॅश इकॉनॉमी ही देशामध्ये आहे ते वास्तव आहे. या संदर्भामधली ब्लॅक इकॉनॉमी, एक पॅरलल इकॉनॉमी या देशामध्ये आहे. याबाबत तुम्ही काय केलं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विषय असा आहे की तुम्ही त्या इकॉनॉमीशी जोडलेल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बाजूला केलं हे निश्चित झालं, परंतु स्वतः ही ब्लॅक इकॉनॉमी पुढे जनरेट होणार नाही यासाठी कुठलाही प्रयोग केला गेलेला नाही. म्हणजे कालचंच उदाहरण द्यायचं झालं तर कोल्हापूरला एका शिक्षण अधिकाऱ्याला पकडलं गेलं, त्याने 35,000ची लाच मागितली आणि ती 2,000 रुपयांमध्ये मागितली. त्याच्याकडे 17 नोटा 2,000 रुपयाच्या मिळाल्या. याचा अर्थ नवीन लाच त्या ठिकाणी मागण्याची प्रक्रिया आणि 2,000 रुपयाच्या माध्यमातून नवीन त्या ठिकाणी काळं धन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. त्या संदर्भामध्ये कुठल्याही तऱ्हेचा आळा घातला जात नाहीये, हे सत्य परिस्थिती आहे. लोकपाल कधी आलेला नाही आजपर्यंत, झाले 2 वर्ष झाले. त्याबाबत मुख्यमंत्री काय आपले पंतप्रधान काय कुठलीच चर्चा करत नाही. ऐका विषय एकच, भंडारी साहेब मी बोलीन तुमच्याशी. विषय असा आहे की जर खऱ्या अर्थानं ब्लॅक मनीच्या संदर्भामध्ये जे माननीय पंतप्रधान म्हणतात की आम्हाला फार करायचंय, तर त्यांना पुढे लोकांपर्यंत जाण्याची आवश्यकता नाही. आधी त्यांच्या आजूबाजूला त्यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत, जवळचे, ज्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी, ज्या अदानींच्या व्यवसाय वाढवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. एका दिवसामध्ये 6,000 कोटी रुपयांना त्यांना कर्ज मिळत नव्हतं, ते SBIला करून देण्यासाठी PM ने भाग पाडलं. त्या अदानींची केस स्वतः चालू आहे की त्यांनी 5,000 कोटी रुपये देशामधनं बाहेर काढले, मॉरिशस आणि त्या मार्गातनं परत आणले आणि ती ईडीकडे आहे. त्यांच्यावरती जर ईडीच्या संदर्भामध्ये जर कारवाई झाली तर 15,000 कोटी रुपये त्यांना दंड बसेल, पण त्याच्यावरती कारवाई झाली नाही. अंबानींवरती अशाच तऱ्हेचा ब्लॅक मनीचा विषय आहे, त्यांच्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळे सामान्य लोकांना या संदर्भामध्ये त्या ठिकाणी वेटीस धरून स्वतः म्हणतात की मगरमच्छला पकडायचं आहे, परंतु कितीही त्या ठिकाणी छोटे छोटे मासे मरणार आहेत हे मात्र त्या ठिकाणी माननीय पंतप्रधानांच्या गावीही नाहीये. माधव भंडारी, मगाशी आणि सगळ्यात महत्त्वाचं एकच शेवटचा उदयजी, आजच्या दिवसभराच्या या 150 तासामध्ये ऐका फक्त उदयजी,
150 तासामध्ये या देशामध्ये 23 मृत्यू झालेले आहेत, 23 मृत्यू. त्याचं देखील मला वाटतं माननीय पंतप्रधानांना काही त्याचं दुःख नाहीये. माधवराव, नाही, हे सगळे आरोप अत्यंत निरर्थक आरोप आहेत. पंतप्रधानांनी आपल्या तिन्ही भाषणांमध्ये सातत्याने व्यक्त केलं की तुम्हाला होणाऱ्या अडचणींची मला जाणीव आहे, त्याच्या मला वेदना आहेत. हे जे मृत्यू झाले त्या मृत्यूंबद्दल सगळ्यांनाच वेदना आहेत आणि त्यांच्याबद्दल सगळ्यांच्याही संवेदना सारख्याच आहेत. पण ज्या पद्धतीची अर्थव्यवस्था यांनी निर्माण केली, 86% चलन 500 ने 1000 रुपयामध्ये का निर्माण केलं ह्याचं उत्तर यांनी कधी दिलं नाही. आणि ज्या 2G घोटाळा असेल, कॉमनवेल्थचा घोटाळा असेल, कोळसा घोटाळा असेल, महाराष्ट्रातला सिंचन घोटाळा असेल, या सगळ्या घोटाळ्यांमधून जमा केलेला पैसा आणि या जमा केलेल्या पैशाला थोडासा हात लागल्याबरोबर हा जो थैथयाट चालू झालेला आहे, हा थैथयाट सामान्य माणसाला समजतो. मुळात या पद्धतीची अर्थव्यवस्था आपण निर्माण केली, आपल्या याच्यामध्ये काही जबाबदाऱ्या आहेत. 35,000ची लाच घेताना अधिकाऱ्याला पकडलं, त्याला सोडून नाही दिलेलं. आणि जो कोणी माणूस आत्ताच्या या सगळ्या वातावरणामध्ये 35,000 रुपयाची लाच मागतो, त्या माणसाच्या बौद्धिक काय म्हणायचं त्याला, परिस्थिती त्याची काय असेल हेच तपासलं पाहिजे खरं तर. त्यामुळे याला काही सरकार जबाबदार नाही. त्याच्यावरती कारवाई झाली नसती तर सरकार जबाबदार होतं. कारवाई झाली त्याच्यावर. आणि ज्या धनिकांबद्दल हे बोलतायत मी त्यांच्यावर तुम्हाला विचारलं कारवाई चालूच आहे. ईडीची कारवाई रद्द नाही झालेली. माधवराव, कारवाई आणि ज्या पद्धतीच्या कारवायांचा आग्रह तुम्ही धरता, माधवराव, विरोधी पक्षांचा त्याच्यावर क्षणभर तुम्ही काय माननीय पंतप्रधान माधवराव, विरोधी पक्षांचा क्षणभर सोडूया. तुमचे भंडारी सहयोगी साहेब, पक्ष, अदानीच्या प्लेन मधनं पंतप्रधान फिरतात. माधवराव, तुमचे सहयोगी पक्ष त्या पक्षाच्या मुखपत्रातून, सामनामधून याचं वर्णन करताना आर्थिक यादवी, अघोरी, जनतेचा विश्वासघात अशा प्रकारची शब्दरचना केली आहे. त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, त्या वर्तमानपत्रातल्या कुठल्याही चर्चेबद्दल, भाषेबद्दल, कशाबद्दल आम्ही काही बोलत नाही. त्यांचा याला सपोर्ट नाहीये हे आपल्या लक्षात येतंय का? माहिती आहे आम्हाला. त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. अतुल लोंढे, एकेकाळी आपल्या पक्षाचा उल्लेख नॅचरली करप्ट पार्टी असा केला गेलेला आहे. त्याचवेळी आपले पक्षाचे प्रमुख त्यांच्याबरोबर डायसवर आम्हाला दिसतात. आपण टीका एका बाजूला करताय, परंतु या टीकेत कुठेतरी मला सकारात्मकता दिसली असती तर ते खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाचं काम झालं असतं. आज ही परिस्थिती ओढवलेली आहे, याच्यातनं बाहेर पडण्याकरता आपण सरकारला काय सूचना कराल? असं आहे उदयजी की आता तुम्ही बाण चालवून घेतला ना. तुम्ही बाण चालवून घेतल्यानंतर आता या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून समोर जाणे हे महत्वाचं आहे. आता अनेक मीडिया हाऊसेस, अनेक लोक असा आरोप करतात आहे विरोधी पक्षांवर की तुम्ही विरोध का करत नाहीये. म्हणजे काय या देशामध्ये आम्ही अराजक आणायचं का विरोध करून? म्हणून ज्या चुका झालेल्या आहेत, ज्या सिस्टमिक चुका झालेल्या आहेत त्या आम्ही समोर आणतोय. आता याच्यामध्ये सचिन सावंतांनी बऱ्याच गोष्टी सांगितल्या. मला एक अजून या सरकारचा निर्णय सांगायचा आहे. एक लिबरलाइज रेमिटन्सेस नावाचा एक प्रकार आहे. तो लिबरलाइज रेमिटन्सेस हा प्रकार आमच्या युपीएच्या काळामध्ये $75,000 पर्यंत होता, जो बाहेर घेऊन जायला शकतो. तो 2015 मध्ये आल्यानंतर म्हणजे 16 मेला आले आपण आणि 5 जूनला ते $1.25 पर्यंत केलं आणि या एका वर्षामध्ये तो $2.5 लाख पर्यंत या लिबरलाइज रेमिटन्सेसचा जो आहे तो प्रकार बाहेर झालेला आहे. आज विरोधी पक्ष सकारात्मक दृष्टीने चर्चा करत आहे आणि शासनासमोर काय काय करायला पाहिजे हे ठेवत आहे. कोणी काही आपल्या कार्यकर्त्यांना सांगून लुटपाट करा सांगत नाहीये कोणी. आता तुम्ही राहुल गांधींच्या बाबतीत टीका केली. हेच जर मोदी साहेब आले असते आणि लाईनमध्ये उभे राहिले असते तर किती उदो झाला असता. या देशाचा इतका मोठा पंतप्रधान पदाचा कॅन्डिडेट सामान्य माणसासोबत लाईनमध्ये लागतो, किती मोठी गोष्ट आहे. मला सांगा हो, या लाईनमध्ये लोक काय ते जे मोदी साहेब भाषण देतात आणि सांगतात की मोदी मोदी उभं राहून तुम्ही म्हणा, तसं या लाईनमधले लोक मोदी मोदी म्हणत आहेत का? कोणी असं म्हणत नाहीये. मला एकच सांगा, तुम्ही टोल माफी केली लोकांच्या, तुम्ही फॅसिलिटीसाठी केली, हरकत नाही का? लोकांना मग 1 किलो डाळ तुम्ही 1 किलो गहू 1 किलो तांदूळ फुकट देत नाही? 250 रुपयाचा तुम्ही 200 रुपयाची टोल माफी केली ना. मग पैशाचाच जर प्रॉब्लेम आहे, 100 रुपये आपल्या जो नाही आहे. आम्ही तर पापी लोक आहे, आम्ही खूप पाप केले साहेब. या देशामध्ये नवमध्यम वर्ग निर्माण केला 1991 नंतर. या देशाला पहिल्या 5 इकॉनॉमी मधला आणलं. पर्चेसिंग पॉवर पॅरिटीमध्ये हा देश दुसऱ्या नंबरचा आहे. पण मुळात आम्ही हे मान्य करतो की देशाला स्वातंत्र्य 14 मे 2016 साली 16 मेला भेटलेलं आहे
आणि सगळं DRDO, RBI, कॅग, इस्रो या सगळ्याची निर्मिती आणि मंगलयान जे ज्या 24 हे सगळे अर्जुन टँक वगैरे वगैरे ही जी काही सोय आहे ना, ही सगळी 4 महिन्यात मागच्या 2.5 वर्षात झाली. या आम्ही हे टीकेच्या मान्य करून, मागचा- आम्ही हे सगळं आमचं पाप मान्य करून जर या गोष्टी सकारात्मक दृष्टीने चर्चा करत असेल तर अजून अजून कुठली भालचंद्र सकारात्मकता कांगो- या पक्षाला जे सत्तेत आहे त्याला पाहिजे नाही. भालचंद्र कांगो यांचं या- वागणं या- कसं होतं त्यावेळेस अतुल जेव्हा लोंढे विरोधामध्ये यांच्या होते. टीकेचा 32% उपहास संसद चालू दिली आणि साहेब. विखार. 2012 नंतर या देशांनी 2014 पर्यंत संसद चाललेली बघितलेली नाही आहे. त्यामुळे भालचंद्र आम्ही कांगो खूप सकारात्मक पद्धतीनं विरोध जाहीर करतो. अतुल लोंढे यांच्या शब्दातला विखार आणि उपहास आपण पाहिला. एकूणच या निर्णयाच्या बाजूनी असणारे देशभक्त नाही, आणि विखार या नाहीये, निर्णयाच्या ही परिस्थिती विरोधात आपल्याला असणारे सांगतोय. देशद्रोही उदयजी, अशा मी प्रकारचे आपल्याला परिस्थिती विचित्र- सांगतोय सत्याची. अशा प्रकारची एक विखार विचित्र नाही. फाळणी आम्हाला मी समोर येते का? आपल्यासमोर भालचंद्र कांगो, वस्तुस्थिती मांडली. भालचंद्र कांगो, नाही, कसं आहे माहिती का की मोदी ज्या पक्षाचं आणि ज्या संघटनांचं प्रतिनिधित्व करतात ते दोन मोठे आवेश आणतात. पहिला आवेश असा असतो की आम्ही जे काही करतो ते राजकारण नाही, ते म्हणजे समाजकारण आणि देशभक्ती, आणि आम्हीच देशभक्त, बाकी सगळे जे करतात ते राजकारण किंवा व्यक्तिगत स्वार्थ, ही त्यांची भूमिका असते. म्हणजे अगदी जवाहरलाल नेहरूमधली विद्यापीठामधली पोरं जरी ओरडायला लागली तर त्यांच्या विरुद्ध हे देशद्रोहाचा खटला चालून त्या विद्यापीठाला देशद्रोही ठरवतात. म्हणजे सगळा डिस्कोर्स हा जणू काही आम्ही जे म्हणतो ती म्हणजे समाजकारण, आम्ही जे म्हणतो ती म्हणजे जनतेची सेवा, आम्ही जे म्हणतो ते म्हणजे देशप्रेम, आणि बाकी विरोधक म्हणजे सगळे देशद्रोही, अशा प्रकारची फाळणी या देशाची विचारावर करण्याची यांची जुनी पद्धत आहे. आता त्यांना संधी मिळालेली आहे, मीडिया त्यांच्या बाजूचा असल्यामुळे ते ह्याच्यावरती जोर चालवतात. ही वस्तुस्थिती आहे. आता सर्जिकल स्ट्राईक म्हणून गोडवा होतो. पाकिस्तान आपल्यावर हल्ला करतो, आपल्या सैनिकांशी इनह्युमन पद्धतीने वागतो, ह्याचा राग भारतामधल्या सगळ्यांना येणं स्वाभाविक आहे. आणि प्रत्येकाच्या मनात असं होतं की ह्याचा काहीतरी उत्तर सरकारने दिलं पाहिजे. हे उत्तर सरकार आपापल्या पद्धतीने प्रत्येक वेळेस देत होतं. ऑपरेशन मला तुफान प्रश्न याची विचारायचा आहे. माहिती सर्वसामान्यांपर्यंत ऐकून घ्या. आता हा सर्जिकल स्ट्राईक केला म्हणून सरकारने एवढ्या मोठीने सांगितलं. सर्जिकल स्ट्राईकचा उद्देश काय असला पाहिजे? ज्यांच्या विरुद्ध तो झाला त्यांना भीती वाटली पाहिजे. ती काही भीती वाटलेली दिसत नाहीये. 1.5 महिन्यामध्ये उलट एस्केलेशन झालेलं आहे. सर्वसामान्य नागरिक भालचंद्र कांगो, गेले, तुफानी तोफा चाललेल्या आहेत दोन्हीकडची. तसंच या काळ्या पैशाच्या सर्जिकल स्ट्राईकचं होणार आहे की भालचंद्र सर्जिकल कांगो, स्ट्राईक काळ्या पैशाच्या नावाने घेतला, पण त्या लोकांना- काळ्या पैशावर काही होणार भालचंद्र कांगो, नाही, माझा- अशी परिस्थिती आहे. माझा मुद्दा तोच आहे की लोकांना त्रास होतोय हे लोक पण मान्य करतायत, परंतु त्यांचा नरेंद्र मोदींवरचा विश्वास ढळलेला दिसत नाहीये. हे कशाचं लक्षण आहे? हा आता विश्लेषणाचा मुद्दा आहे. त्याबद्दल काय सांगाल? मी सांगतो तुम्हाला, लोकांचं मानसशास्त्र किंवा लोकांची मानसिकता त्यांना चांगली समजती आहे. कधी कधी काय असतं की मला काही लोकांविषयी राग असतो, श्रीमंतांविषयी सर्वसामान्य माणसाला राग आहे. मला जरी फायदा नाही झाला तरी श्रीमंताचं नुकसान झालं तर मला बरं वाटतं. आज असं पाठवण्यात आलेलं आहे की काळा पैसा श्रीमंतांकडे आहे आणि त्यांना फटका बसणार आहे, म्हणून तो म्हणतो की त्याला फटका बसतोय ना, मला त्रास झाला तरी हरकत नाही. उद्या जेव्हा त्याला कळेल की त्यांना काही फटका बसलेला नाही तेव्हा त्याची खरी प्रतिक्रिया बाहेर येईल. त्याला वेळ आहे. एक ते कळायला शेवटचा एखाद्या वेळेस प्रश्न. तुम्हाला मार्च महिना उजाडेल. माधव भंडारी, एक शेवटचा प्रश्न तुम्हाला आहे. येत्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याच्या या निर्णयाचं भांडवल करून प्रत्येक भाषणामध्ये आम्हाला हे करून दाखवलं की नाही असं ऐकायला मिळणार आहे का? नोट व्होटचं हे एक साठगाठ असलेलं राजकारण आमच्या समोर येणार आहे का येत्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकांच्या प्रचारात? नाही, एक आपल्याला या निर्णयाचं मोठेपण मान्य करावं लागेल की या निर्णयामुळे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत किंवा उद्या येऊ घातलेल्या राज्यातल्या देशातल्या वेगवेगळ्या विधानसभांच्या निवडणुका असोत, या मोठ्या प्रमाणावरती स्वच्छ निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. ज्या पद्धतीने पैशांचा पूर या निवडणुकांमध्ये वाहत असतो आणि त्याच्याबद्दल सगळेच जण चिंता व्यक्त करत असतात, तो पूर आता वाहेल की नाही, वाहू शकेल की नाही, याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, शंका निर्माण झाली. आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुका असोत किंवा कुठल्याही निवडणुका असोत, ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये 2014च्या निवडणुकांपासून आमचा जो मुद्दा राहिला तो विकासाचा मुद्दा राहिला.
या देशातल्या सर्वसामान्य माणसाला विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेऊन त्याला पुढे घेऊन जाण्याचं राजकारण करणं, ही भूमिका आम्ही मांडत आलो. 2014ला तीच भूमिका मांडली, लोकांनी ती माझा एक साधा स्वीकारली प्रश्न होता. आणि तीच माधव भंडारी, भूमिका माझा घेऊन आम्ही साधा उत्तर प्रश्न होता. प्रदेशमध्ये सुरू आलो. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये आम्ही 500 आणि 1000च्या नोटा रद्द केल्या, हा तुमच्या प्रचाराचा मुद्दा असणार की नसणार, एवढाच फक्त सवाल आहे. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये 10 महानगरपालिकांच्या नगर परिषदांच्या उदयजी, निवडणुका आहेत, त्याच्यावेळी उदयजी. आपण या विषयावर बोलणार की नाही, हा तुमचा मत मागण्याचा सर्वात मोठा नाही, हा काही निवडणुकीचा मत मागण्याचा मुद्दा कशासाठी असला पाहिजे? हा निवडणुकांचा मत मागण्याचा मुद्दा कशा असला पाहिजे? आपण एक व्यवस्था निर्माण करतो, त्या व्यवस्थेचा विषय सचिन चर्चा सावंत, चालूच राहील, त्याच्यासाठी सचिन मत सावंत, मागण्याचा मुद्दा नाही. सचिन सावंत त्यांच्यासाठी निवडणुकीचा मुद्दा नाहीये. नाही उदयजी, 500-1000च्या बाबतीमध्ये पंतप्रधान निश्चितपणे आताच बोलू लागलेले आहेत, त्यामुळे ते काय भविष्यात बोलणार नाहीत असं काय बोलायचं कारण नाही. परंतु 500-1000च्या नोटांच्या संदर्भात बोलताना भाजपचे कार्यकर्ते 500-1000 रुपयाच्या नोटा घेऊनच बोलतील, ह्याची सोय त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे कलकत्त्याच्या भाजपाच्या कार्यालयामधनं कशा तऱ्हेनं 1 कोटी डिपॉझिट ते बरोबर झाले टायमाच्या आधी. आणि त्याचबरोबर राजस्थानमधला भाजपाचा पदाधिकारी 6 तारखेला ज्या वेळेला ट्विट करतो आणि 2000ची बंडल दाखवतो, म्हणजे जी संपूर्ण देशाने कधी 2000चा चेहरा नव्हता पाहिला त्या नोटेचा, पण त्याच्याकडे बंडल दिसलं, त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वांकडे मात्र या संदर्भामध्ये सगळी प्रोव्हिजन करून ठेवून त्या ठिकाणी राजकारणासाठी आणि निवडणुकांसाठी उपयोग करण्याकरता ते समर्थ ठेवलेलं आहे त्यांनी. आणि बाकीच्या पक्षांच्या बाबतीत त्या ठिकाणी बोंब मारायला ते तयार आहेत. नोट वोटचं राजकारण या विषयाची रंगलेली चर्चा आपण काही प्रमाणात राजकीय चर्चा आपण पाहिली, किंवा ती राजकीय असावी हाच उद्देश होता. काळा पैसा शोधण्यासाठी 500 आणि 1000च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतला. हे म्हणजे घरात ढेकून झाले म्हणून औषध मारण्याच्या ऐवजी घर जाळण्याचा प्रकार झाला. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड त्रास होतोय. बँकेतून पैसे आणायला राहुल गांधी रांगेत उभे राहिले, याला तुम्ही राजकारण म्हणत असाल तर हो, जनतेच्या हितासाठी आम्ही असंच राजकारण पुढे चालू ठेवू, असं ठामपणे काँग्रेसच्या सचिन सावंत यांनी आज सांगितलं. ज्यांनी विनाकारण काळा पैसा लपवून ठेवलाय त्यांच्या विरोधातला हा निर्णय आहे. मात्र ज्यांचा हात त्यात चिमटलाय ते आता किंचाळू लागलेत, असं माधव भंडारी म्हणाले. काँग्रेसच्या राजवटीत चलनी नोटा रद्द करण्यात आल्या होत्या, त्याकडे सर्वांनीच लक्ष वेधलं. मात्र त्यावेळी सध्यासारखी परिस्थिती, आतंकी परिस्थिती निर्माण झाली नव्हती, असा युक्तिवाद देखील मांडला गेला. शरद पवारांकडून आपण राजकारण शिकलो असं मोदी सांगतात, पण पवारांनी असा सल्ला कधीच दिला नसता. काळ्या पैशाच्या विरोधातला हा निर्णय आहे म्हणून राष्ट्रवादीने त्याचं स्वागत केलं, पण त्यामुळे जर जनतेला एवढा त्रास होत असेल तर त्याला विरोध करणं हा आमचा अधिकार आहे, असं राष्ट्रवादीचे अतुल लोंढे यांनी आज स्पष्ट केलं. काळा पैसा कुणी फारसा रोख स्वरूपात ठेवत नाही. भारतातला काळा पैसा स्विस बँकेत आहेत. मोदीच सांगत होते निवडणुकीच्या वेळेला, पण तो परत आणण्यासाठी 2 वर्षात काय केलं? नोटांच्या साठेबाजांवर कारवाई करायची होती, मग 2000ची मोठी नोट पुन्हा चलनात का बरं आणली? रातोरात चलनी नोटा रद्द करण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं अंमलबजावणी करता आली नसते का? असे सगळे सवाल कम्युनिस्ट नेते भालचंद्र कांगोनी उभे केले. प्रेक्षकावर राजकीय पक्ष म्हटलं की ते राजकारण करणारे उघड आहे, यात काही दुमत नाही, ती अपेक्षाच आहे. पण दोन्ही बाजूनी जे राजकारण रंगतंय त्याचा केंद्रबिंदू खरोखरच सामान्य माणूस आहे का हो? हे तपासून घ्यायला हवं. काळा पैसा शोधून काढण्यासाठी जनता सरकारच्या पाठीची आहे, हे आत्ताचं वास्तव आहे. पण ते करताना सामान्य माणसाला त्रास होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी सरकारची आहे. विरोधकांनी देखील नोट आणि व्होट एवढ्या पुरतच हे सगळं ठेवू नये. ठोस उपाय सुचवले पाहिजे, तरच या अर्थकल्लोळातून जनतेला लवकरात लवकर दिलासा मिळेल. आत्ताची अवस्था अशी आहे की खिशात पैसे नाहीत आणि जे आहेत त्याचा उपयोग नाही, तरी देखील ज्यांच्यावर विश्वास ठेवलाय त्यांच्यावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नाही, अशी आत्ताची परिस्थिती आहे. नोट वोटच्या राजकारणात जनता भरडली जाते आहे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. झालेल्या चर्चेबद्दल आणि त्या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.